नमस्कार मित्रांनो. आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 18 मार्चचा एपिसोड. तन्वी आहे ना अस्मिताला घरात पुन्हा घेऊन येत असते. हळूहळू दोघी आपल्या चोरपावलांनी येत असतात. आतमध्ये घरात सुभेदारांच्या प्रताप म्हणत असतो, आधीच त्या सचिनला बघून माझ्या डोक्यात तिडीक जाते आणि आता हे नवीन कळले. कसं अस्मिता हे सगळं सहन करणार आहे? तन्वी मनात म्हणते, हा तोच विषय चाललाय. मध्येच अजिबात थांबू नका. सगळं अस्मिताच्या कानावर पडायला हवं. इकडे अश्विन म्हणतो, अगं पण साक्षीसारखी दिसणारी मुलगी पण असू शकते ना कोणीतरी. सायली म्हणते, मागच्या वेळी सुद्धा ह्यांनी मला हेच बोलून अडवलं होतं, पण ह्यावेळी नाही. मी ह्यावेळी असंच बोलत नाहीये. माझ्याकडे यावेळी पुरावा आहे. सगळे तो फोटो बघून शॉकमध्येच जातात. तन्वी लगेच अस्मिताला साऊंड इफेक्ट्स देते आणि सांगते, बापरे, हे सगळे काय बोलतायत सचिनबद्दल? तन्वी म्हणते, मला सचिनचं अफेअर आहे हे माहिती होतं, पण साक्षी शिकरे तर जेलमध्ये होती ना, मग आता कसं हे सगळं झालं? प्रताप म्हणतो, मला आता त्याच्या थोबाडीत मारून पण होणार नाही. मला त्याचा संताप संताप होतोय. मला समजतच नाही आता मी काय करू. अश्विन म्हणतो, सायली वहिनी, तू फक्त सांगत होतीस ना म्हणून आम्ही इतके दिवस नीट वागत होतो. आता नाही. प्रताप म्हणतो, अर्जुन, तो सचिन जिकडे कुठे असेल ना त्याला तिकडून शोधून काढ. मी स्वतःच्या हाताने जीव घेईन त्याचा. अर्जुन म्हणतो, नाही डॅड, शोधून तर मी काढणारच आहे, पण त्याच्यानंतर त्याला पोलिसांकडे देणार. आणि तो चैतन्याला म्हणतो, चल चैतन्य, जाऊया आपण. अस्मिता हे सगळं दारात उभी राहून ऐकत असते आणि तिच्या पोटात एवढ्या जोरात कळ येते. इकडे प्रतिमा विचार करत असते की सायलीने तिला सांगितलेलं असतं की आपलं मन जे सांगतं ना त्याच्यावर नेहमी विश्वास ठेवायला पाहिजे, कारण आपल्या मनालाच जास्त माहिती असते. तेवढ्यात तिथे सुमन येते. ती म्हणते, प्रतिमा वहिनी, कसला विचार करताय हो? प्रतिमा म्हणते, अगं काही केल्यानं मला असं तिच्याबद्दल प्रेम जाणवतच नाही. सुमन म्हणते, एखाद्या आईला आपल्या बाळाबद्दल प्रेम न जाणवणं ह्यामुळे ती किती अस्वस्थ असू शकते हे मी समजते. तुम्ही ह्याचं कारण नक्की शोधून काढा. मी आहे तुमच्यासोबत. इकडे सायली लगेच अस्मिताकडे धावते. अस्मिता म्हणते, सायली, तू सचिनला बघितलंयस? आणि तेवढ्यात ती कोसळते दरवाजातच. अस्मिताला भोवळ आलेली असते. लगेच तिला सगळे पाणी देतात, पण अस्मिता काही केल्या जागी होत नाही. अश्विन म्हणतो, तिला आता हॉस्पिटलमध्ये न्यावंच लागेल. इकडे साक्षी सचिनला म्हणते, नाही सांगायचे का काही? मग सचिनचा हात धरते आणि त्याची बोटं जोरात मोडते आणि म्हणते, नाही सांगावं असं वाटलं का? सचिन म्हणतो, तुला अस्मिताबद्दल कसं कळलं? साक्षी म्हणते, अरे वेडे, आम्ही महिपत शिकरेची मुलगी आहे. तुला असं वाटलं की मला काहीच समजणार नाही आणि मला मूर्ख बनवू शकतोस तू? सचिन म्हणतो, तसं काही नाही आहे, मी खरं सांगणारच होतो तुला. साक्षी म्हणते, पण मी तर तुला सगळं खरं सांगितलं होतं ना माझ्याबद्दल, मग तू का नाही सांगितलंस मला? साक्षी म्हणते, ते बरं जाऊ दे, मला आता एक गोष्ट सांग. हा आता चॅप्टर क्लोज करूया. तू मला सांगितलंस, मी तुला सगळं सांगितलं, विषय संपूया. आता मला एक गोष्ट फक्त सांग. माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? आहे की नाही सांग मला. साक्षी त्याचं डोकंच धरते जोरात आणि म्हणते, आहे ना प्रेम? मग सारखं सारखं ते अस्मिताकडे जायची तुला गरज काय रे? इकडे अस्मिताला सगळे हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. सायली कल्पनाला धीर देते आणि म्हणते, तसे पण अस्मिता ताईंचे दिवस भरत आलेच होते ना हो. मग आता असं समजूया की आपण त्याच्यासाठी सीना घेऊन आलो आहे डिलिव्हरीसाठी. इकडे चैतन्य अर्जुनला सांगतो, अर्जुन जरा शांत हो. अर्जुन म्हणतो, कसा शांत हो? बघ ना अस्मिताला काय झालं आहे. आता मी त्या ह्या सचिनला शोधूनच करणार आहे, जिकडे कुठे असेल तिकडे. थांब आता, इन्स्पेक्टर सावंतला लगेच फोन करतो. सायली सांगते, तुम्ही जा आता सचिन भाऊजींना शोधायला. अर्जुन म्हणतो, ओ पण इकडे मी काय करणार आहे? सायली म्हणते, आम्ही आहोत ना इथे सगळे, काही झालं तर आम्ही तुम्हाला सांगू, काही टेन्शन घेऊ नका. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मला नेहमी अपडेट करत राहा. इकडे साक्षी सचिनला म्हणते की तू का जातोस अस्मिताकडे? तेवढ्यात चुकून सचिनच्या वॉलेटमधून एक कार्ड बाहेर पडतं आणि ते अस्मिताचं क्रेडिट कार्ड असतं. साक्षी म्हणते, ओ, ह्याच्यासाठी तू जातोयस? तिच्याकडे पैसे आहेत म्हणून? माझ्याकडे पण खूप पैसे आहेत, थांब. आणि साक्षी तिच्या खोलीत जाऊन खूप सारे दागिने आणि कॅश काढून आणते. म्हणते, हे बघ किती पैसे आहेत बघ, आणि माझ्याकडे अजून आहेत, आणि जे काय हे दागिने पैसे आहेत ना, हे सगळं तुझ्यासाठी. सचिन मनात म्हणतो, आत्ता कुठे माझी मेहनत फळायला लागली आहे, आता या दागदागिन्यांसाठी तरी मला गप्प बसावंच लागणार आहे. तो पटकन म्हणतो, साक्षी, तुला तर माहिती आहे माझे अकाउंट फ्रीज झालेत आणि तो पैसे उचलायला जातो. साक्षी म्हणते, एक मिनिट, ह्याला ना हात लावायच्या आधी मला एक वचन दे की तू अस्मिताकडे पुन्हा परत जाणार नाहीस. सचिन म्हणतो, काय? हे काय वचन आहे? साक्षी म्हणते, हो, तू मला हे वचन द्यायचंस, आणि जर हे वचन मोडलंस तर तुला माहितीच आहे त्याचे परिणाम काय झाले.
अस्मिताला जीवे मारण्याचा जो कट रचला होता तो कोणी रचला होता हे तुला वेगळं सांगायची गरज नाहीच आहे ना. त्या रेस्टॉरंटमध्ये तिला मुद्दामून कोणीतरी धक्का दिला, आठवतंय का तुला हे? आणि हा फक्त ना ट्रेलर होता. पूर्ण सिनेमा 3 तासाचा असेल आणि तो फार त्रासदायक असेल. तुला काय करणार नाही आहे मी, तू टेन्शन घेऊ नकोस, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे ना. पण जर तू तिच्याकडे गेलास तर तुझंही काही खरं नाही आणि तिचंही नाही. म्हणजे आता सचिन दीक्षित आणि समीरा शेखर दोघे पण फरार आहेत. इकडे आपल्याला दाखवतात की पोलीस महिपतच्या बंगल्याखाली आलेले असतात आणि ते झडती घ्यायला येतात. साक्षीचा लगेच आवाज येतो आणि ती चेक करायला जाते. तिच्या लक्षात येतं की पोलीस आलेत दारात. पोलीस दरवाजा उघडून आतमध्ये येतात. सचिन आणि साक्षी कपाटात जाऊन पटकन लपतात. इकडे अर्जुन आणि चैतन्य रात्री विचार करत असतात की सचिन नक्की गेला कुठे असेल. तो मग पोलिसांना फोन करतो. पोलीस सांगतात, आम्हाला महिपत चिकरीच्या बंगल्यावर हाती काहीच लागलं नाही. अर्जुन म्हणतो, एक काम करा, सचिनचं ना मला लास्ट लोकेशन सांगा, मी तिकडे पोचतोय. इकडे तन्वी मस्त तिच्या बेडवर झोपलेली असते. ती म्हणते की आज जर अस्मिता गचकली तर फार आनंद होईल. म्हणजे अर्जुन आणि सायलीला ते दुःखातून वर येताच येणार नाही. मग कुठली तन्वी आणि कुठली प्रिया? म्हणजे आजपर्यंत त्यांना जे काही सापडलं आहे ना माझ्या विरुद्ध ते सगळं मला शोधण्यासाठी वेळ मिळेल. इकडे हॉस्पिटलमध्ये अस्मिताची तब्येत धोक्यात असते. डॉक्टर बाहेर येतात. अश्विन आणि सायली त्यांना विचारतात की डॉक्टर आता नक्की काय आहे? डॉक्टर सांगतात की आम्ही आता काहीच सांगू शकत नाही, पण आम्ही आमचे प्रयत्न करतोय. अर्जुन त्या ठिकाणी पोचतो जिथे सचिनच्या ह्याचं लास्ट लोकेशन मिळालेलं असतं. अर्जुन तेवढ्यात प्रतापला फोन करतो आणि विचारतो की नक्की काय झालं आहे. प्रताप म्हणतो, मला काहीच सुचत नाही आहे, मी आयुष्यात पहिल्यांदा एवढा खचलो आहे, तू प्लीज लवकर ये इकडे. इकडे कल्पना आणि प्रताप दोघे पण रडतच असतात. अर्जुन त्या दोघांना बिचारा धीर देत असतो. शेवटी तो सायलीकडे जातो आणि सायलीने इतका वेळ धरून ठेवलेला बाण फुटतो. ती ढसाढसा रडायला लागते. ती म्हणते, अस्मिता ताईंना माझ्यामुळे हे सगळं ऐकून घ्यावं लागलं. अर्जुन म्हणतो, तू वेडी आहेस का? तू कधी ना कधी मम्मा पप्पांना सांगणारच होतीस ना. तेवढ्यात ती नेमकी आली आणि तू एवढी स्ट्रॉंग नाही राहिलीस तर मम्मा पप्पा पण घाबरतील की नाही. तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतात आणि बाळाच्या रडण्याचा आवाज देखील. सायली तो आवाज ऐकून फार आनंदित होते. लगेच डॉक्टर होते सगळे गराडा घालतात. डॉक्टर सांगते, कॉंग्रॅच्युलेशन्स, मुलगा झालाय. अर्जुन म्हणतो, आणि मुलाची आई? डॉक्टर सांगते, मुलाची आई खूप छान आहे, एवढा सगळा स्ट्रगल करून सुद्धा. बाळ पण छान आहे. हे सगळं ऐकून सगळे एकमेकांना मिठी मारतात. आनंदाश्रू वाहत असतात सगळ्यांचे. सगळे एकमेकांना कॉंग्रॅच्युलेट करत असतात, अभिनंदन देत असतात. आणि अर्जुनचा तर आनंद गगनात मावतच नसतो. तो म्हणतो की मी तर वाटच बघते की माझ्या हातात बाळ कधी येईल. मी हातातच घेऊन ठेवेन, त्याला मांडीवरच बसवेन आणि खूप खेळेन. अशी म्हणतो, अरे हो हो, किती आनंद झाला आहे तुला. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की सायली अर्जुनला सांगत असते की मी मुद्दामूनच अस्मिताताई बाहेर पडल्यानंतर आईबाबांना हे सगळं सांगितलं, पण त्या अचानक तिथे कशा आल्या मला माहिती नाही. अर्जुन म्हणतो, म्हणजेच अस्मिताई योगाच्या क्लासला गेली होती ना तन्वीसोबत, ती अचानक मागे कशी वळली? सायली म्हणते, मला तेच कळत नाही आहे. अर्जुन म्हणतो, अगं तुला हे कळत नाही आहे का? हा योगायोग नसू शकतो. ती अचानक कशी मागे आली त्याच वेळेत जेव्हा तू हे सगळं त्यांना सांगत होतीस? तुला वाटतं की तन्वी एवढी बुद्धू आहे की ती फोन विसरेल घरी? सायली म्हणते, तिला अस्मिताताईंना हे सगळं ऐकायचं होतं म्हणून ती एवढ्या खालच्या पातळीला पडेल असं मला वाटलं नव्हतं. अस्मिताताईंच्या जीवाशी ती खेळू शकते. अजून किती खाली पडणार आहेस प्रिया? नंतर आपल्याला दाखवतात की प्रिया हॉस्पिटलच्या एका वॉर्डबॉयशी बोलत असते. सायली म्हणते, हा तर सँडी आहे, हा प्रियाचा जुना बॉयफ्रेंड होता. अर्जुन म्हणतो, मग ते ह्या सँडीशी बोलायलाच पाहिजे, म्हणजे प्रियाबद्दल आपल्याला अजून जाणून घेता येईल. मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. बाय.